तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजचा जो आपला विषय आहे तो मुंबई पोलीस भरती संदर्भात मी तुम्हाला कट ऑफ जे आहे, ग्राउंडचा कट ऑफ जो आहे तो कशा प्रकारे लागणार आहे याच्या संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। आणि जो कट ऑफ आहे तो तुम्हाला लिहून देखील देणार आहे। त्याच्यामुळे आपल्या मनातील जो संशय आहे, संभ्रम आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातील दूर होईल। कारण की ज्या विद्यार्थ्यांना 40च्या पुढे मार्क पडलेले आहेत, काही जणांना 40च्या अलीकडे मार्क पडलेले आहेत, तर त्यांच्या मनात जे आहे की आपण लेखीसाठी पात्र असू किंवा नसू, ह्या जो संशय आहे तो पूर्णपणे मी मागील 2-3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेरिट सांगितलं आहे। पण बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल संशय होता की हे मेरिट सांगत आहे ते खरं आहे का, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क पडलेले आहेत। आता मुलांना एवढं सांगून देखील कळत नाही, कारण की आजपर्यंत मी जेवढे 3-4 व्हिडिओ माझ्या यूट्यूबवर बघितले असेल तुम्ही, तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मेरिट कमी लागणार आहे 100% सांगितलेलं आहे। आणि तशाच प्रकारे आज देखील सांगणार आहे। आणि मेरिट जे आहे ते आज ॲक्युरेट मेरिट जे आहे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की मी पाठीमागे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्यापर्यंत पूर्ण याद्या येतात, म्हणजे दररोजच्या दिवसाच्या याद्या येतात, पण मला काही कारण असतं ते याद्या टाकायला आले नाहीत। म्हणजे मला असा आदेश आला होता की यादी मुलांपर्यंत टाकू नका, कारण की मी आतापर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांना टाकल्या होत्या याद्या त्यांनी बघितले आहेत। पण आता या 2-4 दिवसात जेवढे मेसेज आलेले आहेत त्या विद्यार्थ्याला, एका देखील विद्यार्थ्याला मी यादी टाकलेली नाही, किंवा किती मार्क पडलेले आहेत, काय मार्क पडलेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्याची। कारण की कुणाची मार्क कुठं लागेल, कारण की मुंबई पोलीसमध्ये कुठल्याही प्रकारचं आता तिथे लावण्याचं बंद केलेलं आहे। म्हणजे पॉम्पलेट जे लावत होते त्यांनी बंद केलेलं आहे पूर्णपणे, कारण की मेरिटबद्दल प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात संशय आणि कशा प्रकारे मेरिट लागणार ह्याच्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। जर तुम्ही आतापर्यंत आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण की ज्या दिवशी मेरिट लागेल ना खरं त्या दिवशी आपलं पूर्णपणे मेरिटवर सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। कुठल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसायला येणार आहे, आणि मेरिट लागल्या पूर्णपणे याद्या तुम्हाला PDF स्वरूपात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जातील। त्यामुळे जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन केलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण याद्या मिळून जातील। आता मी तुम्हाला सांगणार आहे की मुंबई पोलीस ॲक्युरेट कट ऑफ जे आहे तो कशा प्रकारे लागणार आहे, ओपनच्या विद्यार्थ्यांना मार्क किती हवेत, लेखीसाठी किती विद्यार्थ्यांना पात्र करण्यात येणार आहे, आणि दररोज किती विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालेला आहे। तर आज आपण बघणार आहोत, कारण की आज सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, कारण की आजपासून गणपती बसलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की मुंबई पोलीसचं देखील ग्राउंड संपत आलेलं आहे आणि लेखी परीक्षा देखील आता लवकरच जाहीर होईल। त्याच्या आधी कट ऑफ लागणे महत्त्वाचं आहे। आता हे आता आजपासून ह्या गणेश चतुर्थीपासून गणेश विसर्जनापर्यंत मुंबई पोलीसचा कट ऑफ जो आहे तो लागून जाणार आहे। 100% कट ऑफ ह्या दरम्यान लागणार आहे। आता ग्राउंड तर संपत आलेलं आहे, काल 7-8 तारखेला पूर्णपणे ग्राउंड संपून जाईल, म्हणजे आज उद्या संपलं जाईल। त्यानंतर आपल्याला कळेल की ग्राउंडचा कट ऑफ आहे तो 100% कशा लागणार आहे। मी तुम्हाला सांगितलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना 35 ते 40च्या दरम्यान मार्क असतील त्यांनी अभ्यासाला करायला हरकत नाही। म्हणजे इतर कास्ट ओपन सोडून 35 ते 40 ज्या विद्यार्थ्यांना मार्क असतील त्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायला काही देखील हरकत नाही, त्यामुळे अभ्यास करायला सुरुवात करा। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की, आणि व्हिडिओ बघण्याच्या आधी जर व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका आणि यूट्यूब चॅनल 100% सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनल मिळून जाईल। तर आपण बघणार आहोत की सर्वप्रथम ओपन कास्टचा कट ऑफ। तर आपल्याला माहिती आहे की ओपनचा कट ऑफ जो आपल्याला माहिती आहे की जर वेळेस कुठलाही ग्राउंड असू द्या, कुठल्याही भरती असू द्या, कुठल्याही क्षेत्र असू द्या, सरकारी नोकरी म्हणली की ओपनमध्ये हायस्ट आलं, आणि हायस्ट म्हणजे खुला प्रवर्ग, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाही विद्यार्थी मोडू शकतो। म्हणजे असंच नाही की मराठीचा मुलगा ह्याच्यामध्ये मोडू शकतो किंवा इतर कास्टचा। तर कारण की ज्या समजा एखाद्या विद्यार्थ्याला, आता मी ओपनचा कट ऑफ सांगतो, एखाद्याला विद्यार्थ्याला 40 मार्क ओपनच्या विद्यार्थ्याला आहेत, म्हणजे मराठ्याच्या विद्यार्थ्याला, इतर कुठल्या आरक्षणाचा प्रकार नाही, पण त्या विद्यार्थ्याला किती 40 मार्क आहेत। आणि बाकीचा समजा एखादा ST वाला विद्यार्थी असेल आणि त्याला 42 मार्क घेतले, तर तो विद्यार्थी ह्या कास्टमध्ये मोडतो। म्हणजे जर आपल्याला बघायचं असेल तर 42 वाला विद्यार्थी देखील ह्या 40 मार्काच्या कट ऑफमध्ये बसू शकतो। म्हणजे ओपनचं मेरिट हे देखील आपल्याला माहिती आहे की आपण म्हणत असं ओपनच्या जागा एवढं आहे, तसं काही नाही, खुला प्रवर्ग आहे। म्हणजे जो विद्यार्थी त्यात बसू शकत नाही तो खुल्या प्रवर्गात येतो, अशी त्याची संकल्पना आहे। आता आपल्याला माहिती आहे की आता ST झालं, मी तुम्हाला सांगणार आहे की ओपनचं कट ऑफ जे आहे तो 40 मार्काचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे। 40 प्लस म्हणतोय, म्हणजे ॲक्युरेट 40 नाही, 40 ते 45च्या दरम्यान, म्हणजे ह्या दरम्यानच काय होणार ते होणार। फक्त ज्या विद्यार्थ्याला मार्क आहेत चांगली त्यांनी 100% तयारी करा, कारण की 45च्या पुढे तर 100% मिळून देतो, 45च्या पुढे मुंबईचा कट ऑफ जाणार नाही। हे जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल तर हे मनातनं काढून टाका, कारण की मुंबईचा कट ऑफ एवढा लागू शकत नाही ना, आजपर्यंत कधी लागलेला नाही। तर 45 मार्काचा इतर कुठल्याही जिल्ह्यानुसार कट ऑफ लागणार नाही। म्हणजे ज्यांना विद्यार्थ्यांना 40 मार्क आहेत त्यांनी अभ्यास करायला काही देखील हरकत नाही, कारण की अभ्यास करायला सुरुवात करा। 40 मार्काचा 100% आपलं काम होणार आहे ग्राउंडसाठी। त्यानंतर आपण लेखी परीक्षेला पात्र असणार आहे 40 मार्काच्या विद्यार्थ्यांना।
आता मी आजचा व्हिडिओ सांगायचा कारण की बऱ्याच तुम्ही परत कट ऑफ लागले देखील बघा की मी सांगितलेलं काय होतं आणि काय नव्हतं, कारण की जे विद्यार्थी म्हणतात सर तुम्ही कट ऑफ सांगितलं ते आम्हाला पटलेलं, काही जणांना पटत नाही. कारण की बाकीच्यांना कसं आहे माहिती आहे का, एखाद्याला जर आता आपलं 2 दोस्त आहेत, 2 मित्र आहेत, एखाद्याला जर मार्क पडली 40 आणि एखाद्याला जर 36 पडली, तो त्याच्यावर सांगत असतो काय खरं आहे तुझं किंवा तुझं बसत नाही, इतर कुठलाही कास्ट असू द्या, कारण की मेरिट ह्या वर्षी कमी लागणार आहे 100% म्हणजे 100%. त्यामुळं ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा संभ्रम आहे मनातला आणि तो दूर करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्यानंतर आपण एस टी कास्टचा बघणार आहोत. त्यानंतर OBC. आता हे 2 प्रमुख आहेत, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे मेरिट लागतं. आता मुलींचा देखील सांगतो, ओपनच्या मुलींचा सांगतो जास्तीत जास्त 38 मार्काचा ओपनच्या मुलींचा फिमेलचा कट ऑफ लागणार आहे. फिमेलचा कट ऑफ जो आहे तो 38 मार्काचा 100% 38 ते 40च्या दरम्यान कट ऑफ लागत आहे. त्यामुळे ओपनच्या मुलींनी देखील घाबरू नका. ज्यांनी मुंबईला ग्राउंड दिला असेल त्यांनी अभ्यासाच्या तयारीला लागा. ज्यांना 38 ते 40च्या दरम्यान मार्क आहेत मुलींना, आणि मुलांना देखील 40+ मार्क असणे आवश्यक आहे, तर आपल्याला ह्या परीक्षेमध्ये आपल्याला बसता येईल. आणि शेवट फायनल कट ऑफ जे आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. लेखी झाल्यापासून जे तुम्हाला पूर्णपणे कट ऑफची यादी देण्यात येईल, त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता ST कास्टचा OBC कास्ट देखील आपण बघणार आहोत की OBC 39, OBC कास्ट 38 ते 39 ह्या 2 मार्काच्याच मध्ये लागणार आहे. 38 ते 39, 40 मार्काचा OBCचा कट ऑफ लागणार नाही. त्यामुळे तुम्ही कुणी घाबरू नका. OBCचा कट ऑफ जे आहे तो 39 ते 38 या दरम्यान लागणार आहे. त्यानंतर ST देखील 38, SC देखील 38-36 ह्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण जर आतापर्यंत मी कशाच्या जोरावर सांगत आहे की आतापर्यंत जेवढ्या भरती झालेल्या आहेत आणि त्या प्रत्येक भरतीमध्ये आपण जर दरवर्षी तुलना केली किती फॉर्म आले होते आणि कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलं आहे ना, आता ह्या वर्षी दरवर्षी तुलनेमध्ये गेल्या वर्षी उन्हाळा होता, आपल्याला सर्वांना माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये आपलं ग्राउंड झालं होतं, पण ह्या वर्षी पावसाळा असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क कमी आलेले आहेत आणि हे प्रमुख कारण आहे. त्याच्यामुळे कट ऑफ ह्या वर्षी 100% कमी लागणार आहे. मी सांगत आहे त्याच्यापेक्षा 1-2 मार्कांनी देखील मायनसमध्ये जाऊ शकतो कट ऑफ. त्याच्यामुळे तुम्ही कुणीही घाबरू नका. ज्यांना 40पर्यंत मार्क असतील त्यांनी कुणीही घाबरू नका. त्यांनी 100% आपण सेफ झोनमध्ये आहोत आणि आपण लेखीची तयारी 100% केली पाहिजे, कारण की आज कधी ना कधी मेहनतीचं फळ आपल्याला मिळत असतं आणि ह्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगत आहे. आता त्यानंतर ST बघितलं, SC बघितलं, त्यानंतर VGA, परत NTC, NTD, NTC, त्यानंतर NTD, VGA 36, 34 अशा प्रकारे कट ऑफ लागणार आहे. म्हणजे आणि आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे पासिंग आहे आपल्याला. तर ज्या विद्यार्थ्यांना 25 मार्क पडले त्यांना काय पासिंग आहे, पण परीक्षेला बसता येणार नाही, पण फक्त ते पोलीस भरतीमध्ये पास झाले. आणि जे विद्यार्थी आता मी तुम्हाला सांगत आहे की जरूर मी जेवढे याद्या बघितल्या पाठीमागील व्हिडिओमध्ये, आता एवढा कट ऑफ सांगायची सविस्तर गरज नाही, कारण की माझं 2-3 व्हिडिओ मागं झालेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी पूर्णपणे याद्या सांगितलेल्या आहेत कशा प्रकारे सांगितलं. तरी बी आज तुम्हाला मी अंदाज सांगितलेला आहे अशा प्रकारे कट ऑफ लागणार आहे. फिमेलचा देखील बघू शकता अशाच प्रकारे 1-2 मार्काचा फरक पडणार आहे, कमी मार्क पडणार आहेत फिमेलला. त्याच्यामुळे जेवढा पुरुषांचा कट ऑफ असतो त्याच्यापेक्षा 1 ते 2 मार्कांनी मुलींचा कट ऑफ लागत असतो. त्याच्यामुळे कुठल्याही मुली आणि मुलांनी घाबरू नका. आणि आणखीन काय तुमच्या मनात जर शंका असतील तर मला व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर आहे 9307 24 80 24. मी नंबर देखील लिहून देतो इथं, ह्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला कुठलीही देखील अडचण आली तर तुम्ही ह्याच्यावर संपर्क साधू शकता. कुठल्याही प्रकारचा तुम्हाला कशाचंही काय पाहिजे असेल स्पर्धा परीक्षा संदर्भात इतर माहिती, आता मी तुम्हाला सांगत आहे की माझा नंबर आहे 9307 24 80 24. ह्या नंबरवर देखील व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. आता नवीन पोलीस भरती देखील आपल्याला माहिती आहे की नवीन पोलीस भरती आता सध्या तर 8000 पदं घोषित आहेत आणि आणखीन त्याच्यामध्ये पदं ॲड होण्याची शक्यता आहे. म्हणजे एकूण 12,000+ पदं ह्या वर्षी निघण्याची शक्यता आहे. 12,000+ ह्या वर्षी पदं 100% निघणार आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला ही पोलीस भरती चालू होईल. आता कारण की इलेक्शन लागणार नोव्हेंबरमध्ये लागणार आहे आणि आचारसंहिता देखील लागेल. आता संपूर्ण माहिती तुम्हाला सांगत आहे. आणि त्यानंतर आपण जर 12वी पास असाल तर तुम्ही सरळ सेवा इतर कुठल्याही परीक्षेचा फॉर्म भरू शकता, कारण की आपलं यूट्यूब चॅनल आहे फक्त स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हेच आपलं काम आहे. आणि पोलीस भरती देखील आपल्याला पूर्णपणे माहिती सांगत आहे, कारण की संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल देत राहील. त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.